मंडळी अशा प्रकारे त्यावर तन्मय गावकर म्हणजे मालवणाचं गावकर एका सुट्टीवर चला मग जाऊया एक्सप्लोर करूया सावडाव तुमचा दाखवतो रे कसं कसं जाऊचं आमच्या गावाकडनं. आमचं गाव शिरवडे शिरवड्यातून तुमचा कसा कसं जाऊचं दाखवतो आम्ही नाश्ता वगैरे करतो चला मंडळी की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम तिथं फेसबुकला पेजला फॉलो करा जेणेकरून त्यामध्ये अपडेट वेळोवेळी पोहोचतले. चला काय म्हणतो मग कोणाकडे जाऊ नको आज सोन्यावर किती येऊ तो बघ काही गेलो धावतो चालू आमचं माणूस प्रत्येक मुंबई सुरीला का सावडावच्या धबधे वगैरे पाटे लावता कशा तू आम्ही सांगितलं होतो का पाटे लावा का जवळ लाव बरोबर लाव सावडाव जाऊ तुला मुंबईतून. आता आम्ही तांबेवाडी क्रॉस केलं. चला अशा प्रकारे आम्ही मुंबई हायवे गेलो. आमच्या शिरोंडे गावातून आता कणकुली साईडने गेलो. आता ह्या वागडे गेला. वागड्यातून आम्ही बाहेर गेलो आणि पेट्रोल आला. हा कोण ना आम्ही माझ्याकडे काय कणकोलीत चाललो. कणकोलीतून आता बाजूला बघू शकता गड नदी आहे. गड नदी आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहे मुंबई सावडाव गावात. सावडाव गावातून आपला धबधबा आहे त्यामुळे सावडा धबधबा म्हणतात. नॅचरली क्रिएट झालेला नैसर्गिकरित्या आणि बघून तुम्हाला वाटेल मस्त आहे धबधबा. कारण तिथे व्ह्यूज वगैरे तुम्हाला दाखवतो, सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे ते दाखवतो. मंडळी बघा नायकांचं पेट्रोल पंप आहे. आम्ही आता चाललो पुढे. आता आपल्या कणकोलीची फेमस असलेली गड नदी गावतली तुमका दाखवतोय. चला बघा केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. बापरे माझा. आणि ही गड नदी तुमका सांगत होती ती
कंपनीतील फेमस गणपती या बघा दिलेला कंपनीतील ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आता फ्लायओव्हर पकडतो मस्त आहे की उंच वरचो आणि आपण डायरेक्ट सावडावर जातलो. नाश्ता आता आपण करत नाही कारण उशीर झालो आपला. नाश्ता वगैरे आम्ही तिकडे जाऊन सगळं करतलो. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आता आपण फ्लायओव्हर पकडूया आणि जाऊया पुढच्या मार्गाने. तुम्ही खाली बघशात कसं कणकवली आहे कचेरी वगैरे नंतर या बाहेरचं ऑफिस आहे रॉयल फिटनेस जिम वगैरे लोकमतचं ऑफिस वगैरे आहे. आणि आमच्या मंडळाची बुवा जाणेवाने बुवा वाचपी विचपी पण आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सावडावच्या गेटकडे गेलो. बघू शकता सावडाव इकडून 7 किलोमीटर आहे आणि सावडावचा धबधबा इकडून 6 किलोमीटर आहे. आता आपण सावडावच्या रस्ते केलं आणि खाईना आता आपण आतमध्ये जातलो आणि आपल्या कालची 15-20 मिनटं लागतील 6 किलोमीटर जवळच आहे. त्यामुळे आता आपण बाकीच्या याची वाट बघतो. बाकीचे पाठी रावलेत थोडे त्यांना आता ते येईल का आपण मग आतमध्ये जाऊया. तर मंडळी हा बघा सावडाव धबधब्याचा शेवटचा गेट. इथून आता आतमध्ये आपल्याला 1.5 किलोमीटर जायचं आहे. तर हा बोर्ड बघू शकता तुम्ही इकडे. हा बघा सावडाव धबधब्याकडे जाण्याचा मार्ग. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता मंडळी टाइमपास करतात बाकीचे लोक यायचे आहेत म्हणून. इथे आपल्याला ना अटी व नियम पण दिलेले आहेत बघा. 5:30 नंतर धबधब्यावर जाण्यास मनाई आहे. आणि हा बघा इथून आपल्याला 1.5 किलोमीटर 1.25 किलोमीटर आहे फक्त. तर या रस्त्यानं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर चला मग बघूया आज जाऊया. इकडचं पण आणि आता समोरचं घे फक्त. तर मंडळी हा बघा समोरचं जो वॉच टॉवर दिसतं आहे तिकडेच आपला सावडावचा वॉटरफॉल आहे. आणि भरपूर गाड्या लागलेल्या दिसतात आपल्याला इथूनच. त्याच्यामुळे गर्दी असू शकते लोकांची कारण हा कणकवली आणि कणकवली तालुक्यातील सगळ्यात जवळचा आणि कणकवली शहरापासून जवळचा आणि प्रसिद्ध असलेला वॉटरफॉल धबधबा आहे. त्याच्यामुळे गर्दी असतेच. चला आता आपण गाडी पार्किंगचं बघूया आणि सावडावचा धबधबा एन्जॉय करूया. मला सिनेमॅटिक व्हिडिओज दाखवतो पुढे. हो तुम्ही मारलं नाही असलं तर दैगो पण का म्हणजे कोणच नाही हो का कोणाचाच माहिती नाही. तर मंडळी इकडे आपल्याला काही अटी व नियम दिलेले आहेत म्हणजे जेणेकरून सावडा वॉटरफॉलवरती काय अपघात वगैरे होऊ नये ते तुम्ही वाचा. आणि असे दुरुपयोग या नियम पाळा जेणेकरून आपले वॉटरफॉलची स्वच्छता आणि शुद्धता राहील हीच विनंती. ठीक आहे चला हा बघा इथून आपल्याला जायचं आतमध्ये मार्गाने. चला आपण जाऊ स्टार्ट करू. थोडा त्याच्या अगोदर नाश्ता करू. नाश्ता करायला आपण थांबलो इथे. हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आपल्याला नाश्ता वगैरे मिळेल. हे बघा हे मंडळी बसली आहे. तो मंडळी बघा इकडे जो व्हाळा इथे छोटी नदी टाईप व्हाळा तोच जाऊन खाली धबधबा होता. ते तुमका दाखवते वरना व्ह्यू दाखवते. चला
आपल्या खाली जायचा आणि हे जो आपण पाणी काढता त्याला वॉटरफॉल तयार होता म्हणजे धबधबे आपण दाखवतो तुमका. मंडळी हा आहे सावडाव धबधब्याचा वॉटरफॉल. तिथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत. तिथून आता आपल्याला वॉटरफॉलचा व्ह्यू भेटणार आहे. सूर्य कसा हा बघा इथून जात आहे वॉटरफॉल. इथूनही बाजूला सुंदर दिसतं वॉटरफॉल. इथून आता आपलं पुढे सिनेमॅटिक तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो पुढे. ना आणि काय होतं अशा प्रकारे आम्ही वॉटरफॉल एन्जॉय करतो. चला दाखवतो तुमचा वॉटरफॉल. अशा प्रकारे आम्ही सावडावचा धबधबा एक्सप्लोअर करून आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. अशा प्रकारे व्हिडिओ येत राहतील आमच्या चॅनलवरती कोकणातले आणि बाहेरचे पण मुंबईचे पण. कारण आपण महाराष्ट्र वाटाबंदी करतो त्याच्यात आपल्याला भरपूर काय काय स्पॉट असे एक्सप्लोअर करायला भेटतात. आता हा एक होता कणकवलीमधील नैसर्गिक असा सावडाव धबधबा. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.